नमस्कार बालमित्रांनो, आज आपण ससा आणि कासव यांची शर्यत पाहणार आहोत. एके दिवशी नेहमीप्रमाणे ससा आणि कासव गेले जंगलात फिरायला. ससा कासवाला चिडवून म्हणाला, कासवा, तू किती रे हळूहळू चालतोस? कासव म्हणाले, लावतोस का माझ्यासोबत धावण्याची शर्यत? ससा हसून म्हणाला, हो हो, पण शर्यत तर मीच जिंकणार बघ. कासव म्हणाले, ठीक आहे. ते दूर डोंगरावर वडाचे झाड आहे ना, तिथपर्यंत धावायचे. जो अगोदर पोहोचेल तो शर्यत जिंकेल. ससा म्हणाला, कबूल. शर्यतीचा दिवस निश्चित झाला. दुसऱ्या दिवशी जंगलातील सगळे प्राणी शर्यत पाहण्यासाठी जमा झाले. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावू लागला. कासव मात्र हळूहळू चालत होते. बघता बघता ससा खूप पुढे गेला. पुढे त्याला हिरवागार कोवळं गवत, मुळा, गाजराचा मळा दिसला. धावून धावून त्याला आता भूकही लागली होती. त्याने मागे वळून पाहिले तर कासव खूपच मागे होते. सशाने मनात म्हटले, कासव तर खूप मागे आहे. इथं थांबून थोडा वेळ आराम करावा. असं म्हणून त्याने कोवळ्या हिरव्या गवत, गाजर आणि मुळ्यावर ताव मारला. पोटभर खाल्ल्यावर जवळच्या झाडाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत असताना कधी झोप लागली हे त्याला स्वतःला देखील कळले नाही. इकडे कासव कुठेही थांबले नाही. ते हळूहळू चालत सशाजवळ आले. ससा झोपलेला पाहून कासव हसले, पण न थांबता पुढे चालतच राहिले. लवकरच ते वडाच्या झाडाजवळ पोहोचले. थोड्या वेळाने सशाला जाग आली. तो धूम पळत सुटला, पण काहीही उपयोग झाला नाही. कासव तर वडाच्या झाडापाशी आधीच पोचले होते. कासवाने शर्यत जिंकली आणि सशाची फजिती झाली. सर्व प्राण्यांनी कासवाची प्रशंसा केली. सशाच्या गर्विष्ठ स्वभावामुळे मात्र सशाकडे पाहून सर्व हसत होते. ससा आणि कासवाची गोष्ट. सारांश. सशाच्या सततच्या थट्टा करण्याच्या सवयीमुळे कासव हताश झाले होते. सशाच्या तुलनेत आपली धावण्याची गती खूप कमी आहे हे माहीत असूनही कासवाने सशासोबत धावण्याची शर्यत लावली. यातून कासवाचा आत्मविश्वास दिसून येतो. शर्यत मी जिंकणार या सशाच्या अति आत्मविश्वासामुळे तो कासवासोबत शर्यत हारला. सशाने लक्ष विचलित न करता शर्यत खेळला असता तर ती शर्यत सशाला सहजच जिंकता आली असती. ससा आणि कासवाची गोष्ट. तात्पर्य नंबर 1. जेव्हा ससा शर्यत संपलेल्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा सर्व प्राणी कासवासोबत धावण्याची शर्यत हरल्याबद्दल त्याच्याकडे पाहून हसत होते. त्या दिवशी तो एक धडा शिकला की एखाद्या गोष्टीबद्दल बढाई मारल्याने तुमची प्रशंसा होत नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही कारणामुळे इतरांची कधीही थट्टा करू नये. तात्पर्य नंबर 2. तुमच्या कोणत्याही कमकुवत प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नका. तात्पर्य नंबर 3. सावकाश असला तरीही स्थिर व्यक्ती नेहमी शर्यत जिंकतो. कधीही हार मानू नका. प्रयत्न नेहमीच सुरू ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.